लालबागच्या राजाच्या विसर्जनाला अनपेक्षित अडथळा आलाय, त्यामुळे राजाचं अपेक्षित वेळेत विसर्जन होऊ शकलेलं नाहीये। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर होतोय। 8 तासांपासून लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरच आहे। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला समुद्राला आलेल्या भरतीमुळे आणि खास गुजरातहून आणलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवताना तांत्रिक अडचणी आल्याने विलंब झालाय। समुद्राला भरती असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने तराफ्यावर लालबागच्या राजाला चढवण्यामध्ये अडचणी येत आहेत। हाय टाइड कमी झाल्यानंतर मूर्ती तराफ्यावर चढवणार असल्याची सुद्धा माहिती आहे। लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत। या तराफ्याची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघूया। लालबागच्या राजाच्या नव्या तराफ्याची गुजरातमध्ये निर्मिती केली गेली आहे। अत्याधुनिक आणि स्वयंचलित असा हा तराफा आहे। पाण्यात स्थिर राहून प्रवाहाचा सामना करण्याची त्याची क्षमता आहे। हा तराफा पूर्वीच्या तराफ्यांपेक्षा दुप्पट मोठा आहे। सुरक्षितपणे विसर्जनासाठी मागील काही वर्षांपासून या तराफ्याचा वापर होतो। तराफ्याला समुद्रात जाण्यासाठी दुसऱ्या बोटीची गरज नाही। अशी या तराफ्याची वैशिष्ट्ये आहेत। मात्र सध्या समुद्राला भरती आल्याने लालबागच्या राजाचं अजून सुद्धा विसर्जन होऊ शकलेलं नाही। त्या ठिकाणचीच ही ताजी दृश्य आपण पाहतोय। राजाची मूर्ती ही तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे विलंब झाला आणि आता सध्या समुद्राला भरती आलेली आहे। त्यामुळे जोपर्यंत ओहोटी येत नाही तोपर्यंत लालबागच्या राजाचं हे विसर्जन होऊ शकत नाही अशी सुद्धा त्या ठिकाणची माहिती आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। जोपर्यंत भरती ओसरत नाही तोवर लालबागच्या राजाचं हे विसर्जन पूर्ण होऊ शकत नाही। यावर्षी 8 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अजून सुद्धा लालबागच्या राजाचं हे विसर्जन होऊ शकलेलं नाहीये। त्या ठिकाणचीच ही दृश्य आपण पाहतोय।